आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। भाऊजी एवढी का चौकशी करताय त्यांच्याबद्दल? नाही काय नाही, काल ते पोलीस स्टेशनला मला काहीतरी सांगायला आली होती। काय सांगायला? काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं तिला। ती सांगणार पण होती, पण इतक्यात आमच्या साहेबांनी मीटिंग बोलवली आणि राहून गेले। घरी पण हाऊसाच्या बॅग विषयी चौकशी करत होत्या त्या, बाकी काहीच बोलल्या नाहीत। काय झालंय का? अहो मग तिच्या घरी जाऊन विचारा की तिला काय सांगायचं होतं ते। कसं विचारणार? काल रात्रीपासून गायब आहे ती। काय? अरे जित्या, आयुष्य ही दाढी सारखं आहे बघ। दाढी येते आपण काढून टाकतो, ती परत येते आपण परत काढून टाकतो। माणसाचं बी तसंच आहे, माणसं आयुष्यात येतात निघून जातात। मला सांग, आपण दाढीत अडकतो का? नाही। मग तसंच माणसांमध्ये बी अडकायचं नसते। तू ही 2 गोट घे, सगळं दुःख गायब होईल बघ। त्या पुरीची आठवण बी होणार नाही। चिअर्स। लगा पाहुणीबाई लय चांगल्या होत्या स्वभावाने, त्या अशा बेजबाबदार वागणार नाहीत की मला न सांगता, माझ्या आईला न सांगता अशा अचानक निघून जातील। मंग्या, मला लगा काळजी वाटायला लागली त्यांची। गावातल्या कुठल्या नराधमानं तर त्यांना अरे अरे काय बोलतोय लका? अरे एवढ्या वर्ष आपल्या गावात काय झालंय का? अरे एवढी पण नीट माणसं नाहीत आपल्या गावात, गेले असतील कुठेतरी, येतील की परत। पण मी त्यांना शोधलं की अख्ख्या गावात सगळीकडे। नको काळजी करू, येतील परत। अरे फोन तरी करतीलच की। अरे कसं करणार मंग्या? माझा फोन बी त्यांच्याकडेच आहे। अरे हा, ती बी आहे लका। अरे ही काय डाउनलोडिंग आहे? मोबाईल? अरे माझंच आहे केला का? पाहुणीबाईकडे होता। अरे म्हणजे पाहुणेबाई इथं आल्या होत्या। अरे पण मोबाईल काय इथं ठेवला होता? होय रे, असं का बरं केलं असेल त्यांनी? आता मला कसं माहित असणार? थांब मी बघतो। चालू झाला। मग यार पाहुणीबाईचा मेसेज आलाय मला। वाच वाच। हा, जी तुझी मुझे मेरा फोन मिल गया। उस पे मेरे घर से फोन आया था कि मेरे पिताजी बहुत सीरियस है, उनको दिल का दौरा पड़ गया है, इसलिए मैं वापस दिल्ली जा रही हूँ। माफ करना, जल्दी निकलना पड़ा, इसलिए घर आके बता नहीं सकी। बघ आता गेलं त्यांच्या गावाला आणि तू ग इथं काय काय विचार करत बसलाय। व्हायची एकदा शेवटचं भेटून जाय पाहिजे होतं तुम्ही पाहुणेबाई। ये भर दच काय झालं? तुम्हाला काय ठाऊन आहे का? तू सांगितलं नाहीस का यांना? त्याचा काय संबंध रे? याला काही इथं बातम्या द्यायला ठेवलाय? बातम्या ठेवायला नाही, काल रात्री पाहिलं यांनी तिला। गायब व्हायच्या आधी याच्याशीच बोलली होती। हा, ह्या मुडद्यानंच गायब केली असेल। खरं म्हणजे चांगली होती बरं का पोरगी। तुझ्या डोक्यात काहीतरी विचार होता आणि काहीतरी ती ना हुडकत असल, ते ह्याला कळलं असेल म्हणून ह्यानी तिचा जीव घेतला असेल। आत्या, तुमच्या ना डोक्यात कसल्या बी गोष्टी शिजत असतात, मी काय बी ऐकून घेणार नाही आता। हे बघा, नाकापेक्षा मोती जड। लय माया येते ना तुला लेकाची। अगं एक दिवस आहे ना, तुला चांगले अद्दल घडवल ना, तेव्हा तुझं डोळं उघडत्याल। माझं वाक्य लिहून ठेवा तुम्ही, बघा। ये म्हातारे, अगं पास झालं,
मला आता कालवा नको या घरात कोणाचा. आणि सुद्या तुला कितीकदा सांगितलं रे मी, हा तुझ्या त्या पोलीस स्टेशनला केस आहेत ना, घरात आणायचे नाहीत म्हणून. हाय का आता? अहो ती पोरगी आपल्या घरी यायची जायची अगदी घरच्यागत झाली होती की, म्हणून विचारलं असेल त्यानं. त्याचं काय चुकलंय आता? ह्याच्या बरोबर सारखी असायची ती, गायब व्हायच्या आधी पण ह्यालाच भेटली होती म्हणून विषय काढला. लगा माझी एकच हक्काची मैत्रीण होती शेवटची, ती बी सोडून निघून गेली. आता मी कोणाकडे माझं मन मोकळं करू? आम्ही काय मेलोय वय? तस नाही वांग्या, तस नाही. अरे तुम्ही आहेच की, तू आहेस, गोपाळ आहे, लकी, झुंजार सगळे आहेत. पण कसं आहे माहितीये का, प्रत्येकाच्या आयुष्यात ना असे पोरगी मैत्रीण पाहिजे, जिला असं आपण मनातलं सगळं दुःख सांगितलं ना, ते दुःख असं निघून जाईल. पाहुणी बाईवानी गंमत बघितली का? माझ्या आयुष्यात पोरीचं प्रेम नाही ते नाहीच, पण मैत्री बी नाही. अरे जित्या लगा झेपायचं नाही. काय जेपणा माग्या, काय जेपणा झालंय? मला कुठलीच पोरगी लग्नासाठी पसंत कर ना, हे जेपणा झालंय. माझं वय निघून चाललं, हे जेपणा झालंय. आणि आता पाहुणे बाई मी मला सोडून गेल्या, ते मी जेपणा झालंय. काय जेपणा झालंय मंग्या, काय जेपणा झालंय? ए तुझ्याशी काय बोलली होती ती? माझ्या बरोबर सारखी असायची म्हणजे? अरे दादा, जशा इतर बायका दुकानात येतात तशीच ती माझी कस्टमर होती. आणि आता रंजू आई म्हटली का नाही, तसे घरच्यासारखे संबंध होते. हा, दुकानाच्या बाहेरनं कुठंतरी जाताना दिसल्या, मला झपाझप पावलं टाकत चालल्या होत्या. मी विचारण्याचा प्रयत्न केला, टेन्शन मध्ये दिसल्या, काहीतरी इमर्जन्सी असं काहीतरी म्हणत होते. आता आपण कसं विचारणार ना, जास्त बाई माणूस आहे, विचारू पण शकत नाही ना. ती काहीतरी टेन्शन मध्ये झपाझप पावलं टाकत एस टी स्टँड कडे गेल्या. बहुतेक त्या त्यांच्या घरी गेल्या असेल दिल्लीला परत. ऐकलं का रे समद पोरान? हा झालं का समाधान तुझं? का अजून काही चौकशी आहे तुझी? आत्तापुरतं झालं, बाकीचं माझं मी बघीन. हे प्रकरण वरवर वाटते इतकं साधं नाही, जरा नीट चौकशी केली पाहिजे गावात.